चालूच आहे ना, फक्त आमरण उपोषण स्थगित करा आणि आता साखळी उपोषण सुरू आहे. अभी लगेच 4 जण बसने वाले साखळी उपोषण को मैं जनता को भेटने को जा रहा, परत कुठं कुठं कोणत्या तहसीलदारनी नोंदी नहीं सापड़ून दिया, उसको बोलने को जा रहा मैं जी। कल आप मुंबई के लिए जा रहे थे लेकिन सडनली आप यहाँ पर रुक गए, अचानक यहाँ पर रुक गए, क्या कारण रहा? देवेंद्र फडणवीस घाबर गया ना, तो यंदो म्हणला नाही काय की थांबिलं ते जान दो आप उसको दुसऱ्या बारी बाकी बघेंगे. कई सारे विरोधक आप पे टीका कर रहे थे, ये तो कारण नहीं है कि आप नहीं जा रहे मुंबई? काय कर रहे? टीका कर रहे थे, आपको निशाना बना रहे थे कुछ इस त्याच्यात मी काय दम हो, मग मला तोंड जातो कोणकडे, मग बडा बडा बोलता आणि तेव्हा म्हणला कम बोलता जी। ते मैं वापस कमून आला जी। की तो रच्चित महिला तिथे आणि वो पोलीस लय मोठे आहे. आपकी जो मांग है सगे सोयरे और जो गुना वापिस हो, अगर वो हो जाता है तो आगे की भूमिका क्या रहेगी? वो तो नहीं कर रहे ना, हा बोलता नहीं म्हणता या काही किसो. देवेंद्र फडणवीस लय साबरा माणूस आहे. थांबो तुम देंगे हो, मैं भी घेता उसके. मुख्यमंत्री ने कहा था कि टिकने वाला आरक्षण देंगे, तो क्या 10% वाला जो आरक्षण दिया गया है वो टिकणार नाही, कुछ नहीं, तो गप्पा आणता हो बचे टिकता नहीं वो. चलो भाऊ, अगला दौरा कैसा रहेगा आपका? मैं गाव में चाललो, तो मराठे हम एकमेकाला भेटेंगे. जान दो बाबा, राम राम. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.